जितेंद्र आव्हाडांकडून संरक्षणाची मागणी करण्यात येते। काल जो काही राडा झाला त्यावर आज सभागृहात चर्चा झाली। कारवाई करू, संरक्षण देऊ असं देखील त्यांना सांगण्यात आलंय। जितेंद्र आव्हाडांकडून संरक्षणाची मागणी करण्यात येते। यावर कारवाई करू आणि संरक्षण देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिल्याचं समजतंय। विधान भवन मारहाण प्रकरणानंतरची ही मोठी घडामोड समजावी लागेल, कारण जितेंद्र आव्हाड यांनी आता संरक्षणाची मागणी केली आहे। मला मारण्याचा कट होता, मला मारण्यासाठी 5 जण आले होते, त्यातील एकच जण पकडला गेला, त्यामुळे कुठेतरी आपण असुरक्षित आहोत अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी संरक्षणाची मागणी केली आहे। च्या माध्यमातून निदर्शनास आणलं होतं। आज सकाळपासून माझ्या पोरीला धमक्या येत आहेत, अतिशय घाणेरड्या भाषेत धमक्या येत आहेत, तिच्या लग्नाबद्दल धमक्या येत आहेत। काल मला धमक्या आल्या। सदरचा माणूस हा गांजाचा धंदा करतो। मी कालपासून एक अवाक्षरही कोणाशी बोललेलो नाही। अध्यक्ष महोदय, काहीतरी कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, निश्चितपणे तात्काळ कारवाई करण्यात येईल, संरक्षण देण्यात येईल आणि पूर्ण कारवाई करण्यात येईल। त्याला शोधून त्या ठिकाणी निश्चितपणे कडक शिक्षा करण्यात येईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।